सरचिटणीस विजय जाधव, आपल्याकडले ज्येष्ठ कार्यकर्ते पत्रकार शरद पाटील, आपले एसीए मुंबई महापालिकेचे चौधरी साहेब, देशपांडे साहेब आणि भाऊ बहीण, मी माफी मागतो. आपली जवळपास 1.5 तास उशिरा आपण सुरू करतो. ते 15 मिनिटं मी माझी धरतो, माझ्या उशिराची. 1.25 तास जवळपास एकाच ठिकाणी प्रवासामध्ये अडकून पडलो आणि आपल्याला कल्पना आहे प्रवासात एकाच ठिकाणी अडकून पडल्यानंतर पुढे मागे जाताही येत. मी उजवाजवळच्या चांदीतला अडकलो. मागून वळून आंबाडी मार्गे यायचं तर तोही मार्ग बंद झाला. मी कारण अशासाठी देतो की तुमची अधिक क्षमा मागतो. इतका उशीर व्हायला नको. जो उशीर झाला त्याबद्दल देखील मी व्यक्त करतो आणि तुम्ही त्याबद्दल मला क्षमा कराल अशी अपेक्षा करतो. तो गारगाई प्रकल्प जो मुंबई महापालिकेचा प्रस्तावित आहे, मुंबई ही आपली माहिती की आंतरराष्ट्रीय महानगर आहे आणि वाढतंय ते. आता एक मुंबई नाही, 2 मुंबई, नवी मुंबई झाली, त्यानंतर 3री मुंबई झाली, आता 4थी मुंबई झाली आणि त्याला पाणी स्वाभाविकपणे पाणी लागतं. मुंबईला पाणी देण्यासाठी हा प्रकल्प आहे. माझा याच्याशी संबंधित आहे. तर या प्रकल्पामध्ये बाधित होणारे 100% आदिवासी आणि शासनाने माझ्याकडे आदिवासींच्या संरक्षणाची जबाबदारी सोपवली. मला असं वाटतं की या पार्श्वभूमीवर आपण सुरुवात करावी. नोट्स आपण प्रकल्पाला बोलावलं श्वास आता 2 नोट्स काढणे. देशपांडे साहेब आपल्यापैकी टिप्पणी कोण काढेल, वृत्तांत कोण घेईल? शहरीकरण वाढणार आहे, मुंबई वाढणार आहे, आदिवासी उद्ध्वस्त होणार आहे का? हा आजच्या बैठकीचा प्रश्न आहे माझ्या समोर. म्हणून याच्या आधीच्या बैठका झाल्यात, मी त्याचे थोडाफार अभ्यास केला. त्या आयुक्त किंवा अपर आयुक्तांकडे, ॲडिशनल कमिशनर महापालिका यांच्याकडे बैठका झालेल्या आहेत. त्यात या ठिकाणचे काही गावांचे प्रतिनिधी सुद्धा त्याच्यामध्ये गेलेले होते. त्याची मिनिट्स आहेत ती मी पाहिली. त्यात त्यांच्या मागण्या काय आहेत आणि सकारात्मकतेने विचार करून महापालिकेने जवळपास प्रत्येक मुद्दा सकारात्मकतेने विचार करून सोडवणार असं याच्यामध्ये त्या मिनिट्समध्ये लिहिलेलं आहे. मी त्या याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही की मोबदला किती असेल, 3 फूट असेल, 5 फूट असेल का 7 फूट असेल. मला आदिवासी 100% बाधित होणार असल्यामुळे आदिवासींचं यामुळे नुकसान काय होणार आहे आणि आदिवासी आणि जंगल, आदिवासी आणि पर्यावरण हे तर फार जवळचं होतं. आम्ही शहरातले लोक फक्त पर्यावरण बोलतो, पण पर्यावरण राखायचं काम हे खास करून आदिवासी जगभरात केलं. आज 16 जून आहे, पावसाचा रस्ता नाही. आम्ही किती झाडं तोडणार आम्हाला समजलं. 2013चा पुनर्वसनाचा कायदा आहे, त्याची अंमलबजावणीचा पहिल्यांदा आहे. कारण आधी पुनर्वसन मग धोरण मग धरण असं सरकारचं धोरण आहे. तेव्हा आपण त्याच्याबद्दल पहिल्यांदा बघूया की बाधित कोण होणार, त्यांचं पुनर्वसन कुठे. पुनर्वसन याचा अर्थ पैशामध्ये तुम्ही बघणार नाही. ते बघायला तुम्ही गावकरी, सरपंच आणि सदस्य ते माझा त्याच्याशी संबंध नाही.
ज्यांच्या जमिनी जाणार त्यांना पर्यायी जमीन कुठे उपलब्ध करून देणार, जी झाडं जाणार आहेत त्या झाडांचं काय करणार, त्या झाडांचा एन्व्हायरमेंट असेसमेंट झालेलं आहे का, तिथे वन्यजीव पशु पक्षी किती आहेत त्याचा एन्व्हायरमेंट असेसमेंट आहे का. मला असं वाटतं 3 मुद्द्यावर आपण बोलू. बाकीचे मुद्दे जे आहेत ते माझ्या दृष्टीने तपशिलातले 9 मुद्दे. इथे पुनर्वसन अधिकारी सुद्धा जर असते, आज आपण त्यांना बोलावलं तर त्यांना त्यांच्याकडे काही प्लॅन आहे करायचा केला त्यांनी, त्यांची भूमिका नंतर सुरू होते का संपादनानंतर हे होते की त्याच्याबद्दल काय बोलले. आणि बाकी या महत्वाचे 2च मुद्दे आहेत मला. दोन्ही गावामध्ये करणार आहे की आपण आधी दोन्ही गावाची जमीन आपल्याला वन खात्यातर्फे आपल्याला मिळणार आहे, त्याचा सर्वे अजून चालू आहे. त्याची जरा माहिती द्या ना, किती जागा जाणार किती आहे आणि आपल्याला मिळणार आहे. तर ह्याच्यात 6 गावं एकूण आहेत, त्यातले 2 गावं पूर्णतः बाधित होते, 4 गावं अंशतः बाधित होते. पण शासनाने वरिष्ठ स्तरावर म्हणजे तुमच्या स्तरावर जो निर्णय घेतला त्यानुसार पानसा अभयारण्याच्या बेटरमेंटसाठी म्हणजे चांगलं व्हावं डेव्हलप. सध्या इकडे वाईल्ड लाईफची परिस्थिती एकदम बिकट आहे. 6 गावं थोडी वेग गाव गाव आहे, गावाला पाडी असतात, त्यानंतर जमिनी आहेत, क्षेत्र आहे, त्यात तो तपशील द्या की एकूण समजा इतकी गावं, त्यातल्या इतक्या ग्रामपंचायती, इतके पाडे, त्यातले घरं इतकी, लोकसंख्या इतकी, अतिक्रमित जमिनी एवढ्या, कसणाऱ्या जमिनी एवढ्या, मालकीच्या जमिनी एवढ्या, असा तपशील मला गावांचा. तर ह्याच्यात 2 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यातली ओगदा ग्रुप ग्रामपंचायत जी आहे त्याच्यात ओगदा गाव, महसुली गाव, त्याचे पाडे 6 पाडे आहेत त्याचे, कुळदे गाव, मग पाचघर गाव त्याचे 2 पाडे 2-3 पाडे जे आहेत ते, तिळमाळ गाव त्याच्यातले टोपेपाडा मुंबाळ हे त्याच्यातले पाडे, फणसगाव, हे 5 गावं हे ओगदा ग्रुप ग्रामपंचायतीखाली आहे, त्यांचा समावेश आहे. आणि सूर्यमाळ केवणाळे ग्रुप ग्रामपंचायतीतलं 1 गाव, ग्रामपंचायती 2 आहेत का? हां ग्रामपंचायती 2 आहे. त्यातलं सूर्यमाळ केवणाळे हे या ग्रामपंचायतीतील केवळ 1 गाव जे आमले आहे त्यांचा समावेश आहे. तर त्यामध्ये आता कुटुंबाचा सर्वे जो 2019-20 साली जो झाला होता त्यात 619 होतं, पण गावकऱ्यांची सगळ्यांची मागणी 619 कुटुंब एकत्र होते संख्या. त्याच्यानंतर गावकऱ्यांची 619 कुटुंबापैकी आदिवासी कुटुंब किती? 100%. तर गावकऱ्यांची मागणी होती, त्यांनी आमच्या अतिरिक्त आयुक्त साहेब यांच्याकडे या मागण्या मांडल्या की ह्याला खूप कालावधी गेला आहे मध्ये. आमची कुटुंब आम्ही लग्न झाल्यानंतर विभक्त होतात, आमच्या घरपट्ट्या वाढतात, आमची कुटुंब संख्या वाढलेली आहे गेल्या 6-7 वर्षात, तर आमचं पुनर्सर्वेक्षण करा. त्या दृष्टीने सकारात्मक सुरू कधी झालं? पहिला सर्वेक्षण केव्हा झालं? 19-20 साली झालं. 19-20 आणि दुसरं सर्वेक्षण केव्हा झालं? दुसरं आता मागण्या ज्या मांडल्या त्या 20 एप्रिल आणि 27 मे असे 2 बैठका झाल्या. 26 मे तर आता त्या बैठका झाल्या. त्याचा रिपोर्ट आला नाही, त्यात त्यांनी पुनर्सर्वेक्षणाची मागणी केली होती. त्यानुसार परत एकदा आम्ही ग्रामसभेसमोर गेलो, त्यांची परवानगी घेतली आणि पुनर्सर्वेक्षण आता चालू आहे. साधारण 4 गावातल्या कुटुंबांचं सर्वेक्षण झालं आहे, 5वं गाव सध्या चालू आहे. कुटुंब सर्वेक्षण झाल्यानंतर तेथील या गावांच्या मध्ये 2 ग्रामपंचायती किती गाव म्हणाल? 6 गाव आणि प्रत्येकात वेगवेगळे 13 पाडे. 2 ग्रामपंचायती, 6 गावं, 13 पाडे. त्याच्यामध्ये होणारी वाढ जी आहे लोकसंख्येची ही नैसर्गिक वाढच असणार ना. लोकांनी मागणी करणं गोष्ट वेगळी आहे. तुमच्याकडे सर्वेक्षण केलं असेल तर 18 वर्षाच्या वरचे किती हे 2019-20 तुमच्याकडे असेल तर मग वेगळं काय. जर अनैसर्गिक वाढ असेल तर बरोबर, नैसर्गिक वाढ असेल
ती तर सहा 2 वर्षात पण आहे. 18 वर्षाचा होत नाही ना. हां. तो 12 वर्षाचा होता, तो 18 वर्षाचा होता. ते तुम्हाला 24 वर्ष. माझं काय म्हणणं आहे की तुम्ही सहज सर्वेक्षण करताय, करा तुम्ही. त्याची आवश्यकता आहे का? मला तसंही करू असंच शकतो तुम्हाला असं. असंच कदाचित तुम्हाला हे आहे आता ते प्रोजेक्शन्स तुम्ही ते जर टाकली 2019ची आणि आता मागितली की आताची कुटुंब संख्या किती असेल तर हे तुम्हाला काढून देईल. कशाकरता सर्वेक्षण करायला लागेल? तुम्ही महापालिकेचे लोक आहात. नाही तसं डायरेक्ट करता जसं पण मागणी होती खूपच त्यांनी ही मागणी लावून ठेवली. त्यामुळे सगळ्यांचा विचार केला म्हणजे की परत नाही, लोकांचं समाधान करण्यासाठी तुम्ही सर्वे करताय थोडक्यात. त्यातून सगळ्यांचा समावेश त्यातून काय घेणार आहे तुम्हाला माहिती आहे. साधारण साधारण घेतलं की जे मूल 12 वर्षाचं होतं 6 वर्षापूर्वी त्या 18 वर्षाचं झालं. जे 18 वर्षाचं झालं त्याचं लग्न झालं आपण घेऊन देणार. कारण तुझ्या कायद्यातच आहे तसं. की 18 वर्षाचा वेगळा झाला की कुटुंब आहे. त्यामुळे कुटुंबाचे प्रोजेक्शन्स तुम्हाला आहे. त्यांची कुटुंब पुढे वाढणार आहेत त्याचं काय पुनर्वसनामध्ये हा वेगळा मुद्दा आहे. आपण तो आता नको घेऊया. तर परत एकदा सर्वे चालू जमिनीचं ज्यांना बाधित होणाऱ्या बाधित जमिनी होणाऱ्या जमिनी ज्या आहेत त्या सध्या एकूण क्षेत्र किती आहे 6 गावांचं. 6 गावांचं जे त्यांच्या म्हणजे मालकी हक्क किंवा वरला आहे हे मिळून 571 हेक्टर इतकं आहे. म्हणजे जमिनी म्हणजे शेतजमिनी गावठाण सोडून नाही, एकूण क्षेत्र एकूण क्षेत्र एकूण त्यात जंगल क्षेत्र असेल नदी असेल बाधित होणारं क्षेत्र किती. बाधित फॉरेस्टचं जे क्षेत्र आहे ते 658 हेक्टर आहे. आणि इतर जे बाधित होणारं क्षेत्र म्हणजे ऍक्च्युअल पाण्याखाली जाणारं क्षेत्र आहे ते 181 हेक्टर. एक बुलेट पॉईंट मध्ये मॅडम बुलेट पॉईंट मध्ये घ्या आणि सगळी जी माहिती आहे बुलेट पॉईंट मध्ये घ्या. 100 कुणालाही रेफरन्स करता उद्या कामाला येईल. 181 हेक्टर जे आहे ते ऍक्च्युअल बुडीत क्षेत्रात येणारं प्रायव्हेट क्षेत्र आहे. म्हणजे मुख्यतः उदबेगाव आणि खोडदेगाव हा जो आयलंड होतो हे मुख्यतः बाधित होत आहे. आणि आंबे आणि ह्याच्यातली काही काही 5-10 त्याच्या कब्जेदार सदरी त्यांची नावं असणारे हो हो हे सगळे एकाची किती आहे. संख्या एक्झॅक्ट तुम्ही काढून सांगतो मी संख्या सांगतो पण वन अधिकार कायद्याखाली ज्यांना दावे मिळाले हो त्यांची पण अधिकार संख्या मिळाले घेतलेली आहे. अशी किती आहेत. त्यांची संख्या आपण घेतलेली आहे त्यावेळी घेतलेली वन आहे. अधिकार आता परत खाली एकदा ज्यांनी दावे दाखल केले पण तुम्ही त्यांचे अजून प्रलंबित निर्णय झाले दावे नाही. प्रलंबित दाव्यांची पण संख्या घेतलेली होती त्यावेळी घेतली. आता परत एकदा आपण घ्यायला सुरुवात केली ती परत एकदा ती नाही आहे का रेडी नाही, म्हणजे आता नाही. 1900 आहे माझ्याकडे 19 मधली आहे 19-20 मध्ये झाला होता. आता परत जो सर्वे चालू आहे त्याच्यात आपल्याला परत एकदा घ्यायचे आम्ही तसं ती माहिती घेतोय आपण म्हणजे ती प्रक्रिया चालू आहे. 19 मधले आहेत ते दाखल सुद्धा केले ते मिळालेले सुद्धा कडे तर बाधित होणारं क्षेत्र हो तुम्हाला तुमच्याकडे ताबडतोब येणं उपलब्ध आहे. आपण 19चं गृहीत धरू 19चं बाधित होणारं क्षेत्र आणि आता उपलब्ध क्षेत्र तर प्रायव्हेट जी जमीन होती म्हणजे खाजगी मालकीच्या ज्या जमीन होत्या त्या 181 हेक्टर होत्या म्हणजे वन दावे धरून आणि या पूर्ण म्हणजे बाधित होत्या. या व्यतिरिक्त 324 हेक्टर अशी जमीन आहे राहिलेल्या 4 गावातली जे स्वेच्छा पुनर्वसन जे करायचं म्हणजे स्वेच्छेने जे तयार झाले होते त्यावेळेला पुनर्वसनाकरिता आणि अभयारण्य आपल्याला जे वाढवायचे त्या करतात. तर हे 4 गावांना एकत्रित सगळी हे मिळावी फॅसिलिटी सुविधा मिळाव्या त्यांचं एकत्रित सगळं म्हणजे शाळा कॉलेज जे आम्ही बाकीच्या 22 सुविधा जे देत आहोत या 2 गावांना ते या 4 गावांना सुद्धा त्याचा लाभ मिळावा. कारण काय स्टेट हायवे आपला बुडतोय तर त्याच्यातला जवळजवळ 7 किलोमीटर 6.69 किलोमीटरचा स्टेट हायवे पाण्याखाली जातो ते तो हायवे आपण वरून वळवतो. तर हे गावं त्यावेळेला म्हणजे मुख्य प्रवाह येतील आणि म्हणजे जवळपास त्यांचंही पुनर्वसन होईल. आणि फॉरेस्टचा जो 2017-21चा जो आराखडा आहे त्याप्रमाणे त्यासाठी अगोदर जेव्हा 2 गावं होती त्यावेळेला शासनाकडून गारगाव येथील जागा जी आहे गारगाव मांगरूळ मधली जी जागा होती ती सजेस्ट करण्यात आली होती. पण जेव्हा 2 गावांच्या ऐवजी 6 गावांच्या पुनर्वसनाचा जेव्हा विषय आला त्यावेळेला ती जागा जी आहे ती कमी पडली. त्यामुळे 2020 साली
जेव्हा कलेक्टर नारनवरे जेव्हा कलेक्टर साहेब होते तेव्हा त्यांनी पंचायत समितीत मीटिंग घेतली होती. त्याच्यात सगळे फॉरेस्टचे अधिकारी, गावकरी, म्हणजे ग्रामस्थ सगळे महसूलचे सगळे अधिकारी, BMCचे अधिकारी हे सगळे उपस्थित होते. गावकऱ्यांनी तेव्हा मागणी केली होती की दोन्ही इथे तेवढी मोठी जागा उपलब्ध आहे, FDCMची जागा आहे ती, फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, त्यामुळे ते त्याच्यात हार्वेस्ट करत असतात. म्हणजे ती ते कल्टिवेशन करून ते कापून करून त्याचं हार्वेस्टिंग करतात. त्यामुळे ती जागा उपलब्ध होऊ शकेल. 507, 508, 509 आणि 510 कंपार्टमेंटमध्ये आहे. तसं आम्हाला 2020 मध्ये सांगण्यात आलं. त्या दृष्टीने वरती मुख्यमंत्री साहेबांकडे सुद्धा हा प्रस्ताव दिला. त्यांनी सुद्धा 2025 मध्ये जी बैठक घेतली होती त्याच्यात ही जागा द्यावी असं FDCMला सांगितलं. त्यामुळे त्याप्रमाणे FDCMने तो ठराव केलेला आहे. ठराव करून ही जागा देता येईल असं त्यांनी सांगितलं. वन, त्यानंतर वन्यजीव आणि FDC तीन प्रस्ताव आहे. तीन आहे. हो. पैकी वनाची जमीन किती, वन्यजीवची किती आणि FDCMची. वनाची जमीन जी आहे ती आहे 658 हेक्टर, जी बाधित होते वन्यजीव क्षेत्रात. त्याच्यात 3 पूर्णतः वन्यजीव क्षेत्रात आणि त्याच्यात नंतर वन्यजीवसाठी जो प्रस्ताव दाखल केला तो हे 658 हेक्टर अधिक 181 हेक्टर असे 844 हेक्टरचा प्रस्ताव वन्यजीवमध्ये दाखल केला. कारण ही गावं सँच्युरीच्या आतमध्ये असल्याने वाईल्ड लाईफ सँच्युरी कन्सिडर केली जाते आणि वाईल्ड लाईफच्या प्रस्तावात त्यांचा सुद्धा गावांचा समावेश होतो. त्यामुळे 844 हेक्टर जी जमीन आहे ती वन्यजीवमध्ये प्रस्तावात गेलेली आहे. आणि इकडची जमीन जी आहे ती 400 हेक्टर जमिनीची आपली आत्ताची रिक्वायरमेंट आहे पुनर्वसनच्या ह्याच्याप्रमाणे, धोरणाप्रमाणे. त्यात आपण जमिनीमधली जमीन सुद्धा देतोय. कारण कायद्यातच असं आहे की आदिवासी कुटुंबांना आपण जमिनी व्यतिरिक्त देऊ शकत नाही. त्यामुळे जे भूमिहीन आहेत त्यांना सुद्धा आपण 1 एकर जमीन देतोय. आणि त्या 400 हेक्टरमध्ये जवळजवळ 324 हेक्टर उपलब्धतेच्या अजून म्हणजे आता तुम्ही जे आमच्याकडे सांगताय हे सगळं मीटिंग्स मध्ये काय झालं ते जागेवर काय आहे त्याच्याबद्दलची की उदाहरणार्थ वनाची इतकी जमीन जाणार आहे. मग वनाची जमीन जाणार असेल तर वनाच्या जमिनीला पर्यायी वनाची जमीन कुठे आहे, ते कुठे आहे. वन्यजीव जाणार असेल तर वन्यजीवाला पर्यायी वन्यजीवाची जमीन कुठे आहे, ती कुठे आहे. बैठका कोणाकडे होतात याला महत्व नाही, कागदावर काय आहे त्याला महत्व आहे. एवढी उपलब्ध होऊ शकेल त्यालाही महत्व नाही. उपलब्ध आहे का मी का सांगतो लक्षात घ्या. जर 2006चा वन अधिकार कायदा झाला नसता तर कदाचित हे मुद्दे गैरलागू ठरले. म्हणजे वनाचा आणि वन्यजीवाचा राहिला असता. पण वन्यजीवामध्ये जो आदिवासी आहे त्याचा विचार कदाचित केला नसता. आज 2006 तो करावा लागतो. कारण जिथे वनाची जमीन आपण म्हणतो उपलब्ध आहे, तुम्ही SF साहेब तुम्ही सांगू शकाल का कुठे जमीन उपलब्ध आहे, किती पाहिजे यांना जमीन. त्यांचा प्रस्ताव म्हणजे त्यांच्या मीटिंगनुसार 400 हेक्टरचा आहे. पण विषय असा आहे की जोपर्यंत यांना किती जमीन, यांना पर्यायी जमीन मागितली आहे तुमच्याकडे पुनर्वसनासाठी अजून मागितलेली नाही. कारण इथं प्रस्ताव अजून परिवेश साईटवरती अपलोड नाही आहे. त्याच्यामुळं अजून मागितलीच नाही. हां आहे उपलब्ध आहे, कागदावर उपलब्ध आहे. अजून प्रस्ताव चालू आहे. कागदावर जी उपलब्ध आहे ती आता तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे 2006च्या आधी गुगल इमेजेस सर्वांच्या अवेलेबल आहेत. तुम्ही त्यातही पाहिजे की 2006च्या आधीची कब्जे वहिवाट कोणाची, 2006 म्हणजे 2000च्या आधीची कब्जे वहिवाट कोणाची आहे ते पाहिलं का गुगल इमेजेस म्हणजे नकाशे पाहिले का.
मग किती उपलब्ध आहे? की 821 मधून 400 उपलब्ध होऊ आणि शकतात. स्पेसिफिक वन अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आदिवासी विकास विभागाने खर्च केला, काही DPCने खर्च केला आणि गुगलला पैसे भरून गुगल इमेजेस 2006च्या पूर्वीची कब्जे वहिवाट कोणाची होती ती कन्फर्म केली, तर ती तुमच्याकडे उपलब्ध असणार नाही. ती कदाचित तुम्हाला फक्त उपविभागीय अधिकाऱ्यांकडेच मिळू शकेल. मला माहित नाही कोणाकडे आहे. ते आमच्याकडे आहे, आम्हाला कोणाला द्यायला अधिकार पण नाही. आम्ही फक्त ज्यांचे ताबे आहेत त्यांच्यासाठी कमी आम्हाला ते द्यायचं प्रश्न आहे. लक्षात घ्या. आम्ही पे करून घेतलेले. आपल्याला हा विचार करावा की जमीन उपलब्ध किती आहे ते जमीन. माझ्या सांगण्याचा उद्देश हा आहे की जरी 500 हेक्टर जमीन उपलब्ध दिसली तर ती कागदावर उपलब्ध असते. प्रत्यक्षामध्ये त्या 500 हेक्टर पैकी 5-25 हेक्टर तरी जागा प्रत्यक्षामध्ये उपलब्ध असेल का, की ती वहिवाटीमध्ये गेलेली असेल, अतिक्रमणामध्ये, पूर्वीच्या अतिक्रमणामध्ये आणि आता वन अधिकाराखाली गेलेली असेल, याची काही आपल्याकडे जर माहिती नसेल तर तुम्ही कुठेही मिटिंग घ्या, पंतप्रधानांकडे जरी घेतली तरी याचं सोल्युशन नाही निघणार. हो चव्हाण साहेब, तर याचं मला असं वाटतं की पहिल्यांदा अभ्यास करू. त्याचा अभ्यास करतो. काय करायचं आता त्याचा अभ्यासच करायचा असेल तर आपण आता आज आढावा तरी काय केला. कारण नाहीतर काय होतं की या सगळ्या आता ज्या चालल्या या सगळ्या कागदी भराऱ्या आहेत, याला महत्व नाही आहे काही की जमिनीच्या खरेदी व्यवहाराचा उच्चतम दर गुणिले 2, उच्चतम दर गुणिले 5 हे शक्य आहे. पैसा आणता येईल तुम्हाला. महापालिकेत नसेल तर गाडगाईसाठी जपान सरकारचं कर्ज काढतात. तुम्हाला शहर बांधायला कोणी पैसे देईल, जागा कुठून आणणार. ठीक आहे, जपान आणि आफ्रिकेतून नाही आणता येणार ना, इथलीच जागा आहे. काय करणार. कारण हे जे आहे हे आपण आपल्या बांगर साहेबांसमोर मांडलं. ही वस्तू ही मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. ही वस्तू की 2013चा पुनर्वसनाचा कायदा आहे, त्या कायद्याला जोपर्यंत कायदा संसद बदलत नाही तोपर्यंत तो आहे. तो बदलला जर प्रश्न येणार तर मग त्या कायद्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने एन्व्हायरमेंट असेसमेंटचा आपण असं बोलतो. आणि ही जी पर्यायी जमीन आहे ती पर्यायी जमीन जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला पुढे पाऊल टाकता येणार नाही. मग होणारा खर्च जो काही आता असेल, आपण आणला गेला असेल, वर मारायचा असेल, आणखी काही असेल, मला काही माहिती नाही, आपण काही जागेवर बोलून नाही. आणि आता मला असं वाटत नाही परिस्थिती आहे जागेवरून बघायची. पण तुम्ही जो काही खर्च केलेला असेल तो खर्च हा पब्लिक फंड आहे, लोकांचा पैसा आहे. तो अशा अपुऱ्या अवस्थेमध्ये याची काही खातरजमा न करता पडणं एकही पैसा भेटतो हे योग्य आहे का याचा तुम्ही विचार. मला माहिती नाही. खरपट मुंबई महापालिकेची बॉडी विचार मुंबई महापालिकेचा पैसा लोकांचा पैसा तो याचं जागेच्या बद्दल तुमचं नाही की आता काही पर्यायी जागेचं आपल्याला काही सांगता येणार. तुम्ही इमेजेस चेंज ते इमेजेस ते बघितल्याशिवाय सांगू नाही शकत. मला जे फॉरेस्ट तुम्ही जर विचारले का उपविभागीय अधिकाऱ्यांना, उपविभागीय अधिकाऱ्यांना हे याच्याबद्दलची आपण आणि वन अधिकाऱ्यांना याच्याबद्दलची विचारणा केली का. असं आहे की तुमच्यावर जबाबदारी आहे ना की इथे 500 हेक्टर जमीन दिसते. उपविभागीय अधिकाऱ्यांना कशासाठी, ते भूसंपादन अधिकारी हा वेगळा भाग आहे, ते अध्यक्ष आहेत वन अधिकार समितीचे. उपविभागीय समितीचे अध्यक्ष आहेत वन अधिकारीचे. तर त्यांच्याकडे किती यापैकी किती दावे त्यांच्याकडे क्लेम आलेले आहेत, मग तिथे जागा किती उपलब्ध आहे यापैकी, आणि तशीच माहिती तुम्ही वन अधिकाऱ्यांना विचारली पाहिजे. त्या लोकांची माहिती तुम्हाला कळेल हे आहे आणि मग ते चित्र समोर मांडलं पाहिजे. मग तिसरं आणले लोक
लोकांची माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांपेक्षाही वेगळी असेल त्यामुळे आम्ही एवढं मागितलं, आम्हाला एवढंच दिलं. म्हणजे आमचं एवढं क्षेत्र आहे प्रत्यक्षामध्ये कमी दाखवलंय. तो तिसरं मागतो त्या हे दोघेजण तर शासकीय पातळीवर महत्वाचे लोक आहेत. त्यांच्याबरोबर काही पत्रव्यवहार करून बैठका झाल्या त्याच्या काही इतिवृत्त आहेत का? वन विभागाचे आहेत बैठकांमध्ये माहिती दिलेली आहे. तर त्या अनुषंगानेच पुढे निर्णय घेतले गेलेले आहेत जे आहेत. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बरोबरीने काही बैठका झाल्या या संदर्भामध्ये माहिती दिली नाही. काय कारण तुम्ही उपविभागीय अधिकाऱ्यांकडे न घेता मुख्यमंत्र्यांकडे बैठक करून काय बेसिकली फॉरेस्ट विभागाकडे जास्त पत्रव्यवहार. तुम्हाला धरण करायची इच्छा आहे का नाही? मग अशा पद्धतीने कसं धरण होणार? शंभर कल्पना करा की पंतप्रधानांकडे जरी बैठक झाली तरी प्रश्न गावात सुटणार आहे ना, त्या पाड्यात सुटणार आहे. त्याचं उत्तर काय आपल्याकडे? जाणारी जमीन पण तुमची आहे, देणारी जमीन पण तुमची आहे. तेव्हा सांगा, तुम्ही आमचे मुख्य मालक आहात, सांगा काय? नंतर ते मागची जी मीटिंग झाली मुख्यमंत्री साहेबांची त्यामध्ये असा प्रश्न होता की मीटिंग मध्ये काय झालं नका सांगू. ते परत मिनिट्स पासून पण बोलू. जागेवर काय परिस्थिती आहे? जागेवर समजा ते क्षेत्र जे आहे देवळीचं जे म्हणताय 500, 7, 8, 9, 10 कंपार्टमेंट ते पूर्ण क्षेत्र FDCला वर्ग आहे. ते FDCच्या ताब्यात आहे. तुम्ही वन विभागाचे हो. APCM आलेच का? FDC नाही, वन्यजीवचे वन्यजीवच्या परळी आणि फॉरेस्ट. तुम्ही जी देवळीची जागा देणार म्हणता, देवळीची ती किती जागा आहे आणि किती जागा उपलब्ध आहे त्यांना द्यायला? तर ते ॲक्च्युली जोपर्यंत त्यांचा प्रस्ताव आपल्याला येत नाही तोपर्यंत आम्ही त्याचं सर्वेक्षण करत नाही. हा विषय राहतो कारण ते FDCच्या ताब्यात आहे. तोपर्यंत आम्ही आमचा म्हणजे नमुना जे भरून द्यायचं असतं आमचं निरीक्षणाचे जे नमुने भरून देतो ते आम्ही तोपर्यंत प्राप्त नाही कारण ते त्यांच्या ताब्यात देत असतो. त्यामुळे ते आम्ही अजून चेक केलेलं नाही. फक्त आम्ही त्याची नंतर चेक केली होती तेवढ्या दिवशी. पुनर्वसनाचा जो विषय त्याच्यात फॉरेस्टच हे दाखल केलं. काय केलं? फॉरेस्टच प्रस्ताव देण्यात फॉरेस्ट म्हणजे वाईल्डलाईफ करून फॉरेस्टला तो प्रस्ताव दिला म्हणजे वाईल्डलाईफ फॉरेस्ट वन्यजीव करून प्रादेशिकला तो प्रस्ताव आणला. जागेवर जे आपण मागे आमदार साहेबांच्या सांगण्यावरून जर ठरवलं होतं सर्वे करायचं तसं जागेवर जाऊन प्रत्यक्ष सर्वे झाला का? पूर्ण होऊ शकलं नाही. कुठल्या गावचं ऍक्च्युली जो सर्वे केला ना तो बाउंड्रीचा केला, त्याच्या आतमध्ये सर्वे नाही केला. जाऊ दिलं ना म्हणजे जागाच नाही शिल्लक, तुम्ही जाऊ कसे दिला? कोण तुम्हाला कोणाच्या पदाला जाऊन देईल का हा प्रश्न आहे ना. हो, उद्या आपले पलाट आहेत, वनपट्टे आहेत आणि हे मोजायला जात आहेत वनपट्टे. कसं काय देणार? जिथे वनपट्टे वनपट्टी आहेत, जिथे जागा मंजूर म्हणजे आपण पर्यायी जागा देणार तिथे ऑलरेडी वनपट्टे आहे. ती जागा उपलब्ध नाही याचा अर्थ. जाणारी उठणारी जागेवर जर वनपट्टे असतील तर तुम्हाला पर्यायी जागा देणार. पण पर्यायी जागेवर जर वनपट्टे असतील तर ती पर्यायी जागा उपलब्ध नाही. किती उपलब्ध आहे हेच आपल्याला ते कधी कळेल? सर्वे सर्व करा म्हणून सांगितलं तुम्हाला. काय सर्व काय आपल्या इथे सुजाता आहे, सुगंधा आहे, सूरज आहे. मोतीराम होता का त्यावेळेला? कुठं मोतीराम? काय सुगंधा काय गेला होता त्या सर्वेला? परिस्थिती अशी आहे की हे जेव्हा आले होते ना मोजणी करण्यासाठी तेव्हा
अशी जागा शिल्लकच नाही की ते मोजणी करतील. प्रत्येक ठिकाणी म्हणजे आपल्या लोकांना उद्या त्यांना ही संधी मिळू नये म्हणून ज्यांची कब्जे विवाद आहे त्यांचा पण त्यांना सर्वे करू दे. त्याच्यावरती याचा कब्जा विवाद आहे अशी सर्वेच नाही केला तर काय होईल? सर्वे करू दे ना त्यांना. आपल्या कोणाचे ज्याचे कोणाचे कब्जे वहिवाट आहे ते राहू द्या कब्जे वहिवाट. ते वन अधिकार कायद्याखाली आहे त्याचा निर्णय उपविभाग अधिकारी घेतील. जागेवर आपल्याला दिसेल की 900 हेक्टर दाखवत आहेत. या 900 हेक्टर मधली 100 हेक्टरच उपलब्ध आहे. 80 हेक्टर उपलब्धच नाही. वन अधिकार कायद्याखाली आहे. हा रेकॉर्ड तर केला पाहिजे ना. मग काय नाही मदत केली त्यांना? हो, आम्ही मदत केली. त्यांनी फक्त आम्हाला सांगितलं की आम्ही हद्दी निश्चित करतोय. आमच्या हद्दी ज्या आहेत त्या आम्ही निश्चित करतोय. ते आलेले म्हणजे ऍडमिटर ते सांगत होते त्यात जागाच नाही. आम्ही तर काय म्हणजे आले थोडेसे ते केली सर्वे आणि ते नंतर आणि सांगायला आपले लोक त्यांच्यासोबत आम्ही कसं करू सर्वे मग ते आले मागच आले ते आपली लोक त्यांच्यासोबत होती. आपली लोकही त्यांच्यासोबत होती. का नाही सर्वे केला? आणि सर्वे करायला मनाई केली का? नाही. नाही केली. यांचे जे सर्वेअर होते ना ते माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते आणि मीच त्यांना या आपल्या कार्यकर्त्यांची नावं दिली. हे प्रत्यक्ष जागेवर पण गेले. प्रत्यक्ष जागेवर गेल्यानंतर त्यांना दिसले की घरं आहेत, काही ठिकाणी प्लॉट आहे, काही ठिकाणी गावठाणासाठी 3-2चा प्रस्ताव दाखल आहे. मग यांच्या सर्वे तुमच्या सर्वेच्या बरोबर माझं बोलणं झालं की इथे जागाच मोकळी नाही तर आम्ही टेबल लावून मोजू कुठे. तुम्हाला लोकांनी विरोध केला अशी एकही केस माझ्याकडे आली नाही. केला का? सांगा. सांगा तेच म्हणतो सर. म्हणूनच तुम्हाला सर्व आहेत. काय आता लोकांनी विरोध केला असं माझ्याकडे केला का लोकांनी? लोकांनी त्यांना विरोध नाही केला. प्रत्यक्ष ते टेबल लावायला गेले परंतु जागा शिल्लक नाही म्हणून ते परत आलेले. त्यांनी सर्वे नाही केला. टेबल काय टेबल लावून सर्वे काय नाही? तिथे ऑलरेडी पोझिशन आहे लोकांचे. पोझिशनचा सर्वे करायचा ना. त्यांनी नाही केलं. नाही, त्यांनी नाही केला बाबा. आपण त्यांना विरोध नाही केला की करू नका म्हणून. 1.5 महिना प्रक्रिया चालू होती. 1.5 महिना प्रक्रिया चालू होती. म्युन्सिपल पण 3-4 वेळा भेटलो. Station गेला का? सर्वेसाठी 1.5 महिना जवळजवळ मी पर्यंत म्हणून काय अडचण काय आहे? सर्वे तुम्ही करणार की फॉरेस्ट करणार? एजन्सी फॉरेस्टने आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही सर्वे करून द्या म्हणून. नाही, मुळात आता प्रश्न असा आहे पत्र आहे ना? सीमांकन ते निश्चित हो. आणि याच्यासाठी मुंबई महानगरपालिकेने फॉरेस्टवर पैसे भरायचे. बदले का? पण पैसे भरले त्यांनी म्हणजे त्यांनी त्याच्यात दिलंय सीमांकन निश्चित करून द्यावे म्हणून. मग आम्हाला निश्चित करायला त्यांनी सांगितलं. आम्ही त्याच्यासाठी सर्वेअर निघला. शिदोरे म्हणून सर्वेअर आहेत कल्याणचे त्यांना निघलो होतं. त्याच्यासाठी त्याचे सीमांकन करून द्या असं लिहिलं. सीमांकन करून द्या. हां, मग बरोबर आहे ना? कोणी कोणाला दिलं? फॉरेस्टने आम्हाला दिलं आणि आम्ही त्याच्यासाठी सर्वेअर निघलो. सर्वेअर निघल्यावर सगळ्यांशी संपर्क केला. अंदाज म्हणून त्यांनी मागवलं होतं ना, ही मागणीसाठी तयार करतो. बाधित होणाऱ्या पर्यायी जागेबद्दल महत्वाचा जो मुद्दा आहे तो एकच आहे. तो एकच आहे की पर्यायी जागा. जागेला जागा. हो. बाकी बाधित 500 हेक्टर आहे का 1000 हेक्टर आहे, जेवढी असेल त्याची पर्यायी जागेची उपलब्धता हा एकच मुद्दा आहे. बाकी मुद्दे नाही. हो, एवढंच. आणि एन्व्हायरमेंट असेसमेंट दोनच मुद्दे आहेत. आणि तुम्ही जर सर्वेक्षणच नाही केलं तर जागा उपलब्ध किती आहे? वन विभागाने तुम्हाला सांगणं तुम्ही सीमांकन करून द्या, याच्याबद्दल वन विभागाबद्दल मी काय बोलू शकतो? आणि आम्ही सर्वे सुद्धा नेमला म्हणजे कॉर्पोरेशनची मंजुरी घेऊन सर्वे नेमला सगळं. सर्वे कॉर्पोरेशनने नेमलेल्या सर्वेवर ऑब्जेक्शन येऊ शकेल. तुम्ही पार्टी आहात, इंडस्ट्रियल पार्टी आहात, फक्त सीमांकन असेल. फॉरेस्टची जागा आहे तर फॉरेस्टने सर्वे तुम्ही फॉरेस्टला पैसे देऊन फॉरेस्टला तुम्ही सांगायला पाहिजे होते तुम्ही आम्हाला करून द्या, तुमच्या सही शिकायचं. हे योग्य आहे. तसं करतो. तसंच करायला पाहिजे. तसं करू काय? तुम्ही फॉरेस्टच्या जागेवर तुम्ही तुमचे सही शिक्के माराल का? तुम्ही सीमांकन कराल का? सांग सर काय हो? फॉरेस्टने सांगितलं पाहिजे नाही अशी परिस्थिती आहे. तसंच केलं. तसं तुम्ही फक्त तुम्हाला सीमांकन करू, मग पुढचं काम आम्ही करू.
म्हणून सीमांकन करण्यासाठी आपण सर्वे घेतला. दीड महिना प्रयत्न करून सुद्धा सर्वे होऊ शकला नाही. सीमांकन झालं ना, जे outer boundary ती तर तुमची निश्चित झाली ना. आउटर बाउंड्री तर आहे 900 पण आतमध्ये काय आहे त्याचं आउटर बाउंड्री तुम्ही काय चढ म्हणून बनणार ते का? सांगतो ते धरण बांधलं का चढ बन? तेच म्हणतो आउटर बाउंड्री तर झाली म्हणून आतमध्ये सर्वे करणं गरजेचं पण आहे. प्रश्न असा आहे की तुमच्या सर्वेने मला वाटत नाही कुठे तक्रार केली की बाबा XYZ व्यक्ती विरोध करते. कोणीही विरोध केलेला नाही. पण अजूनही तुम्हाला मी सांगू पुढे दिसत नसेल. विरोध नका करून राहील सर्वेला. मी कळलं का तुम्हाला? तुम्ही सांगा साहेब सुरू करू. तुमचे जेवढी आहे तुमची प्रत्येकाची जागा तेवढी तुम्ही दाखवायची. काय हरकत आहे का तुमची? इथे आता मोजणी करायला हरकत आहे का? मोठ्याने जागा हरकत आहे का? सुरू करतो. करा ना. दाखवा तर आम्हाला तुम्ही एवढी मोकळी जागा आहे. आम्हाला पण समजेल. मोकळी जागा निघाली तुम्हाला आनंद आहे का नाही? मोकळी जागा निघाली तर आनंद आहे का नाही? मोठ्याने जागा बरं, मोकळी जागा निघाली तर आनंद आहे का नाही? उद्या ही मोजती आणि नंतर गडबड करतो. हे शासनाची जागा आहे. म्हणजे काय आपण काय करतो? तुमचा अधिकार आहे, वनाधिकार आहे. मीच नाही. फक्त त्यांनी मोजताना मी आमची तर घरं संघटना दाखवावी, म्हणून पण आहे. आमचे प्लॉट दाखवावेत, आमच्या ताब्यात ते असलेली तुमच्या जमीन दाखवावी. तुमच्या लोकांबरोबरच करू शकतो. देवा लक्षात घे, मी संघटना म्हणून तर आहेच एका बाजूने, दुसऱ्या बाजूने सरकार आहे. हे जे सरकार आहे ना, ते तुमच्या बाजूने उभं राहील ना. कारण वन अधिकार कायदा आहे ना. हो. वन अधिकार कायद्याचा भंग करून महापालिकेला काय कुणालाच नाही करता येणार. पोलीस ते करू शकतात. तुम्ही काळजी नका करू त्याची. आपल्या जागा मोजली तर काय, तुमची जागा मोजलेली तुम्हालाच मिळणार. ते वनाधिकार कायद्याखाली अधिकार यांना आहे, महापालिकेला नाही. ते उपविभागीय अधिकारी त्याचा निर्णय घेतला असेल किंवा घेणार असतील. सर्वे नाही केला. आता तुम्ही किती गावचे लोक आहात? 6 पैकी पाच गावचे. कुठल्या गावचे नाही? आंबल्याचे नाही. आमच्याचे नाही. मोखाडा तालुका. मोखाड्यामध्ये येतो ना आम्हाला. सर्वे माझ्या जवळ आहे. आमले मोखाडा तालुका. सुरमाळ ग्रामपंचायत. पण त्यांना आज आपण बोलवलं नाही. बोलवायला पाहिजे होतं. बोलवलं पाहिजे. आम्ही लोकांचं नुकसान झालं. आम्ही लोकांना कोणाला बोलवलं? अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अधिकारी झाले. 5 गावचे आहेत. 5 गावचे लोक आहेत. हो. आणि या सर्व 5 गावचं पुनर्वसन तुम्ही देवळीमध्ये करायचं प्रस्ताव आहे. एका गावात देवळी म्हणजे ते मोठा सत्ता आहे. देवळी, सापळे, उमरोटे, हरसोळे असं गाव आहे ती महसुलीवर. तर 900 हेक्टर जमीन ती वेगवेगळ्या हिस्स्यात. किती दिवस जाईल? मोकळी जमीन किती हे काढायला किती दिवस जाते सांगा. मग त्या पद्धतीने आपण तुम्ही मदत करायला नाही ना. मोकळी जमीन शोधायला मदत कराल का नाही? हो देशपांडे इंदिरा साहेबांच्या समोर करून गेलं नाही. जागेत परिस्थिती जोपर्यंत ही परिस्थिती येत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री महोदयाकडे आपण मिटिंग घेऊन काय उपयोग होणार? आम्हालाही समजणार नाही. म्हणजे आम्हालाही समजणार नाही. नाही करणार. नाही करणार. नाही. नाही करणार. तुम्ही कुठल्याही स्तरावर meeting पुन्हा जाऊन प्रश्न तिथे देणार आहे. पण सांगा सर, भाऊ सर्वे सुरू करू. समजा तुम्ही असं धरून चाला की तुम्ही ह्या रेटला पुढे तिथले लोक आणले, इथे कामाला लावले, तर हे उद्या आंदोलन जेव्हा उभं आहे तेव्हा मी त्यांच्या बाजूने उभा राहीन. जरी सरकारचा असलो तरी मी त्यांच्या बाजूने उभा राहीन. तसं आपलं मग करायचं. मुख्यमंत्र्यांकडे जेव्हा मिटिंग नाही, होईल नाही, सर. त्यावेळी हाच मुद्दा इथे करतो. कधी संघर्ष भविष्यातच नव्हतं. आपण बिलकुल त्या मार्गावर जायचं. म्हणून आता तुम्ही केव्हापर्यंत करायचं काम आपण पुढची मिटिंग आताच फिक्स करू. सांगा आम्ही लगेच उद्यापासून सुरुवात करू. सुरुवात करतो ना उद्यापासून होती ना. सर्वेला मागच्या ठरलं तर आपण त्यांनी मदत करायची. सर तिथे ड्रोन सर्वे चालू आहे आता. तो ड्रोन सर्वेसाठी सुद्धा लोक अडवतात. काल सुद्धा आमच्या सर्वेला हे केलं. काल बंद पडला सर.
आता मी ड्रोन सांगतो. सर्वे म्हणजे हा कोणाच्या हातीत सुद्धा जात नाही. तो वरच्यावरती वरच्या वरती फक्त येतो तोही आपल्याला मिळू शकत नाही. हे असं कारण देशपांडेचं फॉरेस्ट आणि संसदेत झालं. या 15 ऑगस्ट 26 देशाच्या स्वातंत्र्याला 78 वर्ष होती. पण आमच्याबद्दल लोकांना विश्वास नाही. हे स्वातंत्र्य आमचं आहे त्याचा विश्वास नाही. म्हणून लोक देऊ देत नाही. उद्या तुम्ही आमच्या जमिनीवर घेऊन आम्हाला बेदखल करतो. कोणतं जाणार तुम्ही पोलिसांना असं जर लोक का विरोध करतात? लोक यासाठी करतात की आज आमच्या जमीन आहे आमच्या ताब्यात तुम्ही घ्या. यासाठी करतात ना. पण असं करायचं नाही. त्यामुळे तुम्ही हे करा. म्हणजे ड्रोन सर्वे हो, माझा या संदर्भातच एक प्रश्न होता की कायद्याने खरं म्हणजे पहिल्यांदा पुनर्वसन नंतर धरण जो सुधारित 2015च्या कायद्याचा तुम्ही सर्वकडे उल्लेख करता. खरं म्हणजे फॉरेस्टची परवानगी नसताना म्हणजे जिंदे साहेबांचं म्हणणं आहे की अजून पोर्टलवर पण दिसत नाही म्हणजे मागणीच नाही. त्याआधी तुम्ही तिकडे बोर मारून आणि तुमचं काम तुमच्या मशिनरी येऊन पडल्या तुम्ही काम सुरू केलं. आम्ही गेल्या वर्षी तिळमाळला फक्त मोटरच नेली तरी फॉरेस्टने गुन्हा दाखल केला. म्हणजे तुम्ही फॉरेस्टच्या जागेमध्ये जेव्हा आम्ही मोटार लावतो पाण्यासाठी साहेब आपल्या इथेच मिटिंग झाली तर गुन्हा दाखल होतो. आणि मुंबई महानगरपालिका बोर मारते तिकडे खडी आणून टाकते मशिनरी लावते आणि त्याच्या संदर्भात काहीच होत नसेल तर फॉरेस्टने पहिल्यांदा महानगरपालिकेवर गुन्हा दाखल करा. साहेब याच्याबद्दल एक निवेदन आहे मला द्यायचं आहे की सर्वे आणि जिओटेक्निकल सर्वे म्हणजे बोर मारण्यासाठी आपल्याला 2013-14 साली NBW म्हणजे राष्ट्रीय वन्यजीव महामंडळाची परवानगी मिळाली होती. आपण फक्त सर्वेचं काम चालू केलं ना फॉरेस्ट एरियामध्ये. आणि जे काही सेटअप दुसरा जो आहे तो प्रायव्हेट जमिनींवर आहे. तो वनक्षेत्राच्या बाहेर परळी गावाच्या इथे प्रायव्हेट जमिनींवर आहे. बोर कुठे मारायला बोरसाठी आपल्याला परवानगी 2013ची कॉपी हो, पाठवतो. पण मग कायदाच सांगतो ना की पहिल्यांदा पुनर्वसन त्यानंतर धरण. मग तुम्ही धरणार नाही, सर्वेक्षण मग त्या कायद्याला तुम्ही साहेब, सर्वेक्षणाला विरोध नाही. सर्वेक्षण करून तुम्ही धरणच बांधणार आहेत ना. हो, पण सर्वेक्षण तर म्हणजे सर्वेक्षण तर कुटुंबाचं जसं सर्वेक्षण आहे तसं जमिनीचं सर्वेक्षण किती जमीन बाधित होणार आहे याचं सर्वेक्षण हे मग सगळं पहिल्यांदा पुनर्वसन करा ना. पुनर्वसन करा मग तुम्ही बोर मारा जेसीबी लावा धरणाला सुरुवात करा. काही हरकत नाही. प्रिलिमिनरी तुम्ही लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्याचं जे काम चाललंय ना ते थांबवा. काही पण म्हणजे या बोलण्यात तथ्य अशासाठी आहे की आपल्याला कागदोपत्री इतकी जमीन जाणार आहे इतकी कुटुंब बाधित होणार आहे. तुम्ही आता जे सांगतात की आणि यामधल्या याच्यामध्ये तफावत आहे पण ते आपण सोडून देऊ किती बाधित होणार आहे. तर जी काही जमीन उपलब्ध होणार आहे ती तुम्ही जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत धरण पुढे जाणार नाही. मग तुम्ही धरणाचा सर्वेक्षण करून सुद्धा उपयोग कसा होणार की धरण पुढे जाण्याकरता पहिल्यांदा पर्यायी जमीन आणि पुनर्वसनाच्या कायद्याप्रमाणेची तरतुदी आपल्याला पूर्ण करून घ्याव्या लागतील. तसंच होणार सर. जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत ॲक्च्युअल धरणाचं काम सुरू होणार नाही. हो ना. आता धरणाचं इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर त्याची डिझाईन होईल ते फायनल होईल त्यांना सुद्धा खूप अवधी लागतो. हे तरी करून ठेवायला लागेल म्हणून ते इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. ते सबसॉईल इन्व्हेस्टिगेशन जे बोर मारायचं काम चालू आहे म्हणजे खाली स्ट्राटा कसा आहे काय आहे त्याची काय क्वालिटी आहे हे सगळं चेक त्यामुळे करायचं. तुम्ही त्या क्वालिटीप्रमाणे तुम्ही होणारच नसेल म्हणजे तिकडे पॉसिबलच नसेल जर सगळ्यांचं पुनर्वसनाचं सगळं सांगा पण धरणच होऊ शकणार नसेल तर मग हा अच्छा विषय तुम्ही मला- पहिल्यांदा त्याचा करता की धरण होऊ शकेल का हो. नाही पाण्याचा साठा होऊ शकेल होऊ का नाही? शकेल की नाही दगड मग टेंडर बरोबर कसं आहे काढलं? मग टेंडर कसं काढलं? पण ते पण टेंडरचाच भाग तर आहे. तुम्ही आता महानगरपालिका पत्रकार परिषद घेतली आणि ऑक्टोबरमध्ये आम्ही धरणाचं काम सुरू करणार मग अजून आहोत. सुरू तुमच्या व्हायचं आहे. सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत. तुम्ही आमच्या लोकांमध्ये भीती निर्माण करता असा आमचा आरोप आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी सुरू केल्यात माणसं आणून टाकली तुमच्या यंत्रणा आल्या मशिनरी आल्या आणि आमच्या पुनर्वसनाचा पत्ता नाही. नाही, आता आपण रेकॉर्डवर देऊ हां. की धरण होणाऱ्या होऊ शकतो की नाही याबाबत अजून निश्चिती झालेली नाही. त्याचं सर्वेक्षण सुरू आहे. पाण्याचा साठा आणि म्हणजे धरणाचं जे वजन आहे ते घेऊ त्या ठिकाणी शकतो. धरण व्हायबल होणार आहे का हो, नाही पाण्याचा साठा होणार आहे का नाही याची आज माहिती नाही आहे. म्हणजे
आहे की नाही आहे? ढोबळ अंदाजाने 92 साली जो चित्र समितीचा अहवाल होता त्यांनी सांगितलं, पण आजची जी कंडिशन आहे त्या कंडिशनमध्ये होऊ शकणार आहे की नाही याची माहिती मिळणार आहे. त्या त्याच्याशिवाय नंतर त्या ठिकाणी धरण होऊ शकेल की नाही हे तांत्रिक रिपोर्ट येईल, मग पुढचा मुद्दा त्याच्यानंतर जाईल. म्हणजे ज्या पायऱ्या आहेत त्यातली पहिली पायरी ती आहे की धरण तिथे होईल का नाही पहिल्यांदा. जे त्यांनी गृहीत धरलंय की धरण होईल त्याची ते खात्री करून घेत आहेत की होईल का नाही. असं आहे ना? दुसरं काही चालू असेल तर सांग ना मला तिकडे जमिनीवर. आपण आता दुसरं काही चालू आहे का तिकडे? धरणाचं कुठलं काम चालू आहे का? नाही. कुठला एक तरी दगड उचललाय का तिकडचा? नाही उचललाय. तुम्ही तिकडे खडी बिलकुल नाही. काय रे, परळीला काय आहे? परळीला प्रायव्हेट जमिनीवर आहे. हो प्रायव्हेट काय करणार आहे? घर बांधणार आहे? तुम्ही तुमची घर बांधणार आहे? प्रायव्हेट जमिनीवर ऑफिस सेटअप करण्यासाठी यांनी काही जमीन घेतली. ते काम करतात तिकडे कॉन्ट्रॅक्ट. काही जमिनी भाडे तत्वावर घेतली. तिथे ते त्यांचे कंटेनर ऑफिस जे आहे काय करतात, कशा करतात, की म्हणजे ते त्याला कोणत्या थांबायला जागा ते काय करतात? आता जेव्हा कॉन्ट्रॅक्ट कसलं कॉन्ट्रॅक्ट दिले तुम्ही? सर त्याच्यात परमिशन आणायचं. हे जे काय त्याच्यात परमिशन आणायचं काम एक मिनिट. परमिशन कोणाकडून आणायचं? फॉरेस्ट विभागाकडून फॉरेस्ट विभाग कोणाचा आहे? की त्याला कॉन्ट्रॅक्ट परमिशन होणार. आता जे मग तुम्ही काय करणार? फॉरेस्टची परमिशन आणायला सुद्धा जर कॉन्ट्रॅक्टर नाही होणार, तुम्ही काय करणार? परमिशन आणायला काय वेगळं करायला लागतं का? त्याच्या परमिशन मिळतं. सगळं अभ्यास सर्वेक्षण काय केल्यावर परमिशन मिळतं? ते करण्याकरता कॉन्ट्रॅक्टर आहे का? कॉन्ट्रॅक्टर कशा सर महापालिकेचे अधिकारी कसे आहेत? मला बघा, मला माहिती, मी तुम्हाला परवानग्या म्हणायला म्हणून मी तुम्हाला प्रश्न कॉन्ट्रॅक्टर कशासाठी? बांधकामासाठी असेल, बोर मांडण्यासाठी असेल, मी समजू शकतो. परवानग्या आणण्याला तुम्ही जो कॉन्ट्रॅक्टर म्हणत असाल, तुमचा आहे का कॉन्ट्रॅक्ट? त्या कॉन्ट्रॅक्टर बरोबर झालेला वर्क ऑर्डर आहे का त्याबरोबर? ते आमचा पैसा कशा करता तुम्ही त्याचा? मुंबई महापालिकेचा पैसा असता तर आमचाच पैसा आहे ना. कशासाठी जातो? आता कलेक्टरला तुम्ही परमिशन आणायला पैसे द्या. नाही सर, म्हणजे परमिशन आणायचं पूर्ण स्कोप असा आहे. वेगवेगळे म्हणजे सगळ्या स्टेजेस त्याच्यात असं काही नाही. त्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन म्हणजे सर्वे करायचं असतो. याचा सर्वे त्याचा डिझाईन, त्याच्यात लागणाऱ्या सगळ्या परवानग्या पूर्ण करणे म्हणजे त्या. त्याच्यानंतर घराचं बांधकाम पुनर्वसित जागेमध्ये जे काही सोयीसुविधा उपलब्ध करायच्या आहेत कायद्यानुसार ते 22 आपल्या सुविधा द्यायचे. म्हणजे आणि जागा उपलब्ध करून घ्यायची जबाबदारी पण कॉन्ट्रॅक्ट नाही ती असते. त्याचं कॉन्ट्रॅक्ट देऊन तर काय झालं? ती फॉरेस्टनी ती काय नसते त्याचं कॉन्ट्रॅक्ट करून जे ठरलेलं त्याप्रमाणे फॉरेस्टनी आपल्या प्रस्ताव दाखल करायचा आहे. वन्यजीवनी प्रस्ताव दाखल करायचा आहे प्रादेशिककडे आणि ती जमीन उपलब्ध करून द्यायची असा आहे. तो तिसरा प्रस्ताव, असे 3 प्रस्ताव ते काम आहेत. तुम्ही सांगितले ते काम फॉरेस्ट करते. त्याच्यात जमीन उपलब्ध करून घेण्याचं उपलब्ध करून देण्याचं म्हणजे ते FC केस झाल्यावर ते उपलब्ध होईल. फॉरेस्ट केस धरण पूर्ण कधी होणार असेल? धरणाचं काम सुरू कधी होणार? सुरू ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सुरू. तोपर्यंत सगळ्या परमिशन तुम्हाला मिळणार याच्याबद्दल तुम्ही एक खात्री आहे? मग त्यांना सुरुवातीचे जे 9 महिने ते परवानगी आणण्यासाठी परवानग्या मागायच्या तर परवानगी देणारा जो असतो त्याला परवानगी नाकारण्याचा अधिकार असतो. पण आपण असं गृहीत धरत नाही. धरतो आपण अर्ज केला म्हणजे आपल्याला मिळणार. जर नाही मिळाली तर तिकडेच हे म्हणजे तिकडेच विषय ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सुरू होणार म्हणला. असं अंदाजित आहे. हे सगळं हे एस्टिमेट असतात म्हणजे अंदाज पत्रकार मुंबई महानगरपालिकेने आणि आयुक्त कांदर साहेब त्यांनी जाहीर केले की 16 ऑक्टोबर 26 मध्ये धरणाच्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल आणि आता अभियांत्रिकी काम आमचं सुरू झालेलं आहे. बरोबर आहे की स्टँडिंग कमिटीमध्ये त्यांनी हे स्टेटमेंट केलं होतं आणि त्याचं रिपोर्टिंग झालं. मग तशी वस्तुस्थिती आहे का? तुम्ही बांधकामाने याची कल्पना दिली आहे का की पर्यायी जमीनच उपलब्ध नाही आपल्याकडे, आपण सुरू कशी करणार? कारण बांगर साहेब तुम्ही जे मिटिंग देणार त्याच्यावर बांगर साहेब बोलणार. बांगर साहेब
हे म्हणजे आपल्याला आपण बहुतेक जण त्यांना ओळखणारे लोक आहेत. असं भेदावाचा विधान नाही करणार ना. ते माहिती घेणार. दुसरा असा आहे की ते आदिवासीच्या हिताला बाधा पोहोचेल असं निर्णय पण नाही घेणार. याच्याबद्दल मला खात्री आहे. पण तुम्ही जर त्यांना प्रॉपर ब्रिफिंग नाही केलं तर मग तुम्ही आता हे आजचं जे आहे ते प्रॉपर ब्रिफिंग बांधल्या साहेबांना करायची काय परिस्थिती आहे बरोबर, त्याची कॉपी मला द्यायची. ही आजची स्थिती आहे. बरोबर. पर्यायी जमीन आज उपलब्ध नाही आहे. जोपर्यंत पर्यायी जमीन नाही तोपर्यंत आपण 1 रुपया सुद्धा खर्च करू नये. हा खर्च वाया जाणार. सार्वजनिक निधी वाया जाऊ शकेल तो. बरोबर आहे की नाही? हा मुद्दा मी आता घेत नाही की तुम्ही वनाला पर्यायी जमीन चंद्रपूरला देणार का, गडचिरोलीला देणार का, हिंगोलीला देणार का, वाशिमला देणार. तिथे जमिनी आहेत का नाही? चंद्रपूर गडचिरोली झाल्या आम्ही तेव्हाच संपवलेले म्हणून सांगतो तुम्हाला की आता काय आता राहिलेलं गडचिरोली सुद्धा आम्ही संपवायला घेतलेलं आहे. वाशिम आणि हिंगोलीमध्ये 761 हेक्टर मिळाले. ठीक आहे, तो मुद्दा येईल. आज आजच्या या घडीला नाही आहे. या घडीला नाही. आता तुम्ही एन्व्हायरमेंट असेसमेंट पर्यावरणीय त्याचे परिणाम कुठे तू शेअर केला का लोकांना, दाखवला का? तो ऑनलाईन सुद्धा आहे. शेअर पण ऑनलाईन कुठे कोणाला ऑनलाईन हे जरा शेअर करतो सर. काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही सांगाल तेव्हा लगेच उपलब्ध करतो. ऑनलाईन सुद्धा कायदेशीर दृष्ट्या मला ठीक आहे. इथे कोण आहे ऑनलाईन? नाही उपलब्ध करून देतो. त्यांच्याकडे रेंज पण नसते. मोबाईल लागत नाही ग्रामपंचायतीची कॉपी उपलब्ध करून देतो. काही प्रॉब्लेम नाही. नाही, त्यांना प्रिंट काढून द्या. प्रिंट कॉपी उपलब्ध करून देतो. प्रिंट काढून एन्व्हायरमेंट असेसमेंटची कॉपी द्या आणि त्याच्यावरती ग्रामसभांची नियमाप्रमाणे की हे बाबा एन्व्हायरमेंट असेसमेंट रिपोर्ट हा सांगतो असं सांगतो. हो. बरोबर. मग लोकांना सांगू दे की बाबा या ठिकाणी इतके पक्षी आहेत, हो. या जातीचे पक्षी आहेत, हो. ढेकरं आहेत, रानडुकर आहेत, ससे आहेत, काय जे काय आहे ते लोक सांगतील ना. हो आहे. हे आपण केलं. तुमचा एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट कोणी केलं? नेरिल म्हणून संस्था आहे आणि BNHS म्हणून संस्था आहे. शासकीय निमशासकीय संस्था आहे. त्या दोघांनी मग तो उपलब्ध करून द्या. मलाही त्याची प्रत द्या. हो. तुम्हाला मिळाली देऊन टाका. देतो ना सर. देतो ना. लगेच देतो. तुम्ही भूसंपादनाकरता त्यांच्याकडे येणार आणि तपशील त्यांना देत नाही असं काय नाही नाही देतो. त्यांना द्या, फॉरेस्टला द्या, सर्वांना द्या, पोलिसला द्या. उद्या आपला जरी या संबंध नसला तरी इथे पोलिसला काय संबंध द्या? या मीटिंगमध्ये पोलिसांना काय काम आहे? तुम्ही सांगायला पाहिजे केंद्र सरकार तुम्ही कशाला येते? आम्ही पहिल्यांदा देतो. तुम्ही काही अन्याय अत्याचार कराल त्यावेळेला लोक उठतील त्यामध्ये ते येणार आहे. बंदोबस्त मार्गी त्यांची नाही बंद मार्गीच केली. आज नाही आहे इंग्रज साहेब. उद्या ज्या वेळेला यांचा आवाज असेल त्या महापालिकेकडे ते काही मागणी करतील त्याच्यामध्ये कोण येणार? म्हणजे माझं म्हणणं आहे की यामध्ये तुम्ही आवश्यक घटक आहे. उद्या इथली कायदा सुव्यवस्था बिघडू शकते. कसं करायचं? सगळ्यांना उपलब्ध करून देतो. काही प्रॉब्लेम नाही. आज किंवा उद्या करून घ्या. त्यांचं पर्यायी जमिनीचं घ्या. काय आहे ते फक्त सांगितलेलं आहे. आता ही याची मिनिट्स तपशीलवार घेऊन त्याची समरी करून ती बांगर साहेबांच्या समोर जाऊन बांगर साहेबांना दाखवायची, सांगायची, समजावून सांगायची. मग आपण कधी जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर जेव्हा बसायचं दोन महिने तरी मिनिमम लागतील सगळ्या. आपण काय जून, जुलै, ऑगस्ट मध्ये बसायचं. आज 16 ऑगस्ट आहे. 16 ऑगस्टला बसायचं. 15 ऑगस्ट झालेला. 16 ऑगस्ट. मग 16 ऑगस्ट कसं काय वार काय बघा. सोमवारचे लोक जास्त ते त्या दिवशी दुसऱ्या मीटिंग आता आमच्या शासनाने पण आमच्या
शेतकरी प्रॉफिटचे सोमवारचे नाही, सोमवारी सगळ्यांनी बसवलं. सोमवार ना नाहीतर मग लोक सतत येऊन आणि आमच्याकडे तक्रारी नाही इथं नाही सर्वेक्षणातच चालू आहे बाकी कुठलंच काम दुसरं काम चालू नाही, ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन नाही कुठलंच चालू नाही सर्वेक्षणाचं काम तुम्ही चालू करा. सर्वेक्षणाच्या कामाला ऑफिसची गरज आहे का? लोक बसतील गरज तर असेल आता पावसाळ्यात सगळं कंटेनर आणा. कंटेनर परमनंट टाईप बांधलेली आहे एक कंटेनर ठेवायला प्रोसेस फाउंडेशन करावं लागतं त्यासाठी कंटेनरच मग आमचे कंटेनर आणलं फक्त तुम्ही आता ते बोर मारले की मग त्याच्या आत माल टाकून आणि त्याच्यावर म्हणजे काम सुरू करायचं. नाही. बोर एवढे आहेत फक्त 15 इंचाचे पण जमिनीच्या 150 वरती काही येणार नाही. बोर आहेत जमिनीच्या काय नाही. ते एवढे आहेत. किती फूट जातात तुम्ही? सर जो डीपेस्ट सेक्शन आहे तिथे जवळजवळ 140 मीटर आहे आणि सर्वात कमी ते 30 मीटर आहे. 30 मीटर असे 25 बोरवेल आपण मारतो. त्यातले आजच्या घडीला 5 कंप्लीट झाले, 6 चालू आहेत आणि पुढचे होईल. ठीक आहे, बाकी तुम्ही बोला रे. काम करत पण डॅमच्या कामाला सुरुवात करणार आहे आणि पुनर्वसनाचा इथे पत्ताच नाही. मग ते काम मोठेराम बंद करावं. मोठेराम ऑक्टोबरमध्ये सुरू करणार असं महापालिकेने त्यांच्या कमिटीला सांगितलं. बरोबर. आता असं लक्षात येतं की ऑक्टोबरमध्ये सुरू करणार, त्याची जी तयारी पाहिजे ती माहिती महापालिकेकडे पुरेशी गेलेली नाही आहे. त्याच्या आधारावर महापालिकेने जे सांगितलं तो आधार कमजोर आहे. बरोबर आहे का चौधरी साहेब? त्यामुळे ऑक्टोबरमध्ये होणार हे खरं नाही. बरोबर आहे? आणि पुनर्वसनाशिवाय कधी होणार ते सोडून द्या. पहिल्यांदा ही खात्री करणार की तिथे पाणी तरी साठेल का नाही. आता जे चाललंय ते पाणी साठेल का नाही याचं आहे. जर पाणी साठणार असेल तर पुढे पुनर्वसनाला जागा आहे का नाही ते आता बघणार. जर जागा उपलब्ध झाली तर धरणाचं काम पुढे जाणार. जर जागा उपलब्ध झाली नाही पर्यायी जागा तर धरणाचं काम पुढे जाऊ शकणार नाही. बरोबर आहे का चूक आहे? कळलं? काय आमच्या स्थानिक पातळीवरच्या मागण्या आहेत. काय? पहिली मागणी अशी आहे गत 2000 2013च्या कायद्याप्रमाणे आधी पुनर्वसन मग धरण. आता आपण काय चर्चा केली झाली? मग जो पहिला मुद्दा निकालात नाही आला हां. आता पुढे बोल. सामूहिक सातबारावर असलेले नको ते आता काय करत नाही. तो नंतर फार पुढचा भाग आहे. ते वारस नोंद करायचं असेल तर तुम्ही तहसीलदार आहे त्यावेळेचा, त्यांच्याशी काही संबंध नाही महापालिकेला. वन मी वाचतो तुला वन्य जमीन आणि वनपलाट याच्या मोबदल्याचं काय याबद्दल मी नाही बोलणार, तुम्ही बोला त्यांच्याशी. मी मोबदल्याचं नाही बोलणार. 5 पट पाहिजे का 10 पट पाहिजे? ज्यांनी जमिनी खरेदी केल्या ते ठरवतील किती पट पाहिजे. तुम्ही काय करणार? तुमच्या लोकांच्या बऱ्याचशा जमिनी या दिलेल्या आहेत ना. हो. आणि जे तुमच्याकडे बोलणारे आहेत ते त्यांचे दलाल आहेत ते बोलतात. माझा एक हात सरकार आहे, एक हात संघटना आहे. त्यामुळे खाली काय चालतं ते समजल्याशिवाय मी बोलत नाही. कुणी घेतल्या जमिनी ते समोर तुम्हाला मग सगळं मी सांगितलं तर तुम्हाला तुम्ही मला कॉन्ट्रॅक्ट तरी द्या. या जमिनी आदिवासींच्या जमिनी आदिवासींच्या नावे कुठलाही खरेदी व्यवहार झालेला नाही. कायदेशीर कायदेशीर व्यवहार झालेला नाही आहे का? कायदेशीर व्यवहार झालेला नाही. मोतीराम वारेची जमीन आहे ती समजा सुजाता पारधीने करारावर घेतली, त्याच्यावर साधा स्टॅम्प पेपरवर कायदेशीर किंमत आहे का? त्याला काही नाही, काही नाही. पण त्यांच्या दृष्टीने नैतिकता आहे ना त्याला की माझी जमीन मी दिली, मग ती सुजाता पारधी ठरवते 5 पट पाहिजे का 3 पट पाहिजे तुमच्याकडे. त्यामुळे मोबदल्याचा रक्कम आहे तो 5 पट 10 पट तुम्ही 10 पट जरी घेतलं ना किंवा फुकट जरी दिली तरी माझा प्रश्न नाही.
तुम्हाला पैशावर समाधान आहे का तुमचं? नाही. मग कशा करता ते बोलता तुम्ही? ते काढून टाका तुमचा मुद्दा. पुढे 2026च्या सर्वेक्षणानुसार तो सुरू. प्रश्न कुठे आला हे पुढचा मुद्दा. आधी धरण होणार का नाही तो पहिला मुद्दा आहे. मग 18 वर्षाचं वेगळं करायचं का नाही, जमिनीच्या बदलीत एकेका जमीन देण्यात येईल का नाही, कोणी लिहून दिलं तुला? काय रे विजय? आम्ही हे धरून चाललंय की धरण होणार आहे. पात्रतेनुसार नोकरी मिळत नसेल तर एखाद्या उमेदवाराची पात्रता त्याला अ ब क ड मध्ये द्या. काय रे अ ब क ड म्हणजे श्रेणीची पात्रता म्हणजे? कोणी लिहून दिले? तशा नोकऱ्या मिळतील का? अ ब क ड श्रेणीची पात्रता म्हणजे काय? सांग ना. शिक्षणावर आधारित आहे. त्याला प्रिफिक्स दिलंय. ते कोण म्हणजे ना ते तुला लिहून देणार कोण आहे? नाही, कोण वेंडर आहे का सामाजिक कार्यकर्ता आहे? कोण आहे? तू जर लिहिलं तर अबोकाडा श्रेणी सांग बरोबर. अश्रेणी म्हणजे काय? धरण नाही पाहिजे, हं? आम्हाला धरण नाही पाहिजे. आम्हाला हे द्या, नोकऱ्या द्या आणि त्याचं 18 वर्षाच्या वरच्या कुटुंबात द्या, हे मागणी कशी करता तुम्ही? पण मग हवं असं होतं का ग्रामपंचायतला मिटिंगला गेल्यानंतर काही लोक उठून देतात तर तुम्हाला लाट्या ताट्यांनी ढाकलून दिलं जाईल, गोळीबार केला जाईल, असे काही धमक्या देतात. आता मोतीराम तुमची असं धरून चला की जमीन उपलब्ध नाही झाली, देवळीला जमीन उपलब्ध झाली नाही, कारण तिथे ज्यांनी कब्जा व्यवहार केले ते त्यांची जमीन सोडणार. सोडतील? सोडतील? नाही सोडतील. बरोबर? म्हणजे तुम्हाला दुसरी जागा मिळणार, पण महापालिकेने कागदोपत्री तुम्हाला जागा दिली आणि धरण बांधायचं ठरवलं तर ते जे सांगतात ते खरं आहे. ते मोठा फौज फाटा आणतील, पोलीस आणतील आणि तुम्हाला हुसकावून लावतील. बरोबर? लावतील का नाही? मग तुम्ही कुठे जाल? संघटनेशिवाय पर्याय नाही. पर्याय नाही. त्यापेक्षा आधीच सरळ जा. या बाबा तुम्ही आमच्या जमिनी घ्या, आम्ही काहीच करत नाही, आम्हाला फक्त पैसे द्या आणि नोकऱ्या द्या. मुंबई महापालिकेचं एक ऑफिस तिथे आणून ठेवतील ते आणि तुम्हाला सगळ्यांना नोकऱ्या देतील. आम्हाला विरोध कोणाला अ श्रेणी, ब श्रेणी, इंजिनियर किती आहेत तुमच्याकडे? खरे मुदिरा किती इंजिनियर आहेत? 6 नाही. किती IAS आहेत? नाही. हं? नाही. मग अ श्रेणी, ब श्रेणी, क श्रेणी 12 वर्ष झाली. कोण तुला कोण वेंडर भेटला? अरे शोध बघ राहुल. हे जे 2 वेळा याचं सिस्टमवर तिकडे गेलो बांगरसाठी आणि मग सगळ्यांनी मिळून जे जे काही मुद्दे होते हे मोठे म्हणजे तुझे आहेत काय? सर्वांचे तुझे आहेत का? मी सर्वांचे नाही विचारलं. नाही आता तुझे आहेत का? माझे याच्यामध्ये पुनर्वसन आणि घरासाठी जागेबद्दल पुनर्वसनाचं काय केलं? हे सगळे मुद्दे बांगला सभेच्या समोर मांडले ना. हो, मांडले. सदस्य, सरपंच वगैरे तेच मुद्दे आहेत नाही. तेच मुद्दे आहेत. हे बांगला साहेबांच्या समोरचे मुद्दे आहेत. सदस्य वगैरे गेले ना. एकूण भाऊ जो लोकांचा कल आहे ना की त्यांना जागेच्या बदली जागा मिळाली पाहिजे. बरोबर आहे का? का जागेच्या बदली पैसे मिळाले पाहिजे? जागेच्या बदली अ ब क ड नोकऱ्या मिळाल्या पाहिजे? जागेच्या बदल्यात काय पाहिजे? एक साधा प्रश्न आहे, बाकीचे तू घेऊन टाक. बरोबर? आणि ज्यांच्या बरोबर तू शिकला असेल त्यांच्याकडे जा. तुम्हाला काय पाहिजे? जागेच्या बदल्यात जागा दाखवा. साधा प्रश्न आहे. ज्यांची वन अधिकाराची जागा आहे ते वन अधिकार त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला होता महापालिकेने FDCM ला सांगून. नाही का सर? 58 लोकांच्यावर घराचं दाखल केलं होतं ना FDCM ने. FDCM ने दाखल केलं ना. पाण्याच्या आजही दाखल आहे. पण आमचा कुठला साहेब याच्यात आजही दाखल आहे. FDCM ने दाखल केलेला गुन्हा आजही आहे. मीच त्यांना सांगितलं की सर्वांनी कुणी जाऊ नका,
घेऊन उचलून घेऊन जाऊ नये त्यांना, आहे ना? विचार FDCM FIR मागून घ्या. आणि त्यावेळेला मला सांगण्यात आलं की महापालिकेला पाहिजे जागा द्यायची आहे म्हणून आम्हाला म्हणून. आता मला कळतं की तुम्ही कॉन्ट्रॅक्टर कशा करता नाही. त्यामुळे ते FDCM कडे तो कॉन्ट्रॅक्टर गेलेला दिसतो. मग हे FDCM काय आहे कोणाचं? पुन्हा पण 7-8 महिने झाले असतील. आपल्या 7-8 महिन्यापूर्वी आळू कुठे आहे? टेंडर पण काढलं. मग ते कोण आहे तो FDCM? FDCM ला ऑलरेडी मुख्यमंत्री आले. अहो त्याच्यातला मुख्य आरोपी इकडे आहे बघा. केला नाही FDCM गुन्हा दाखल. आहे का तुझ्याकडे FIR आहे का? आता आणलेली नाही पण आहे. माझ्याकडे कोण? 158 लोकांचे. देशपांडे जातात ते. FDCM ला आम्ही फक्त जागेचे पत्र दिलंय. FDCM नी लोकांच्या गुन्हा दाखल करून तसाच ठेवलाय तो. तो निकाली पण काढला असेल. काय? नाही निकाली पण नाही. तुमच्या ठाण्याच्या मॅडम 158 लोकांना 158 नाव 158. तो देशपांडे साहेबांचा. ठीक आहे. आम्ही फक्त जागेचे एन्व्हायरमेंट असेसमेंटला इंग्रजी काय करायचं? यानं काय असं समजेल? मराठी पाहिजे. आपण भारतात आहोत ना, आपण भारतात आहोत ना. हिंदी जसं मी समजू शकलो असतो. सेंटर पर्यंत तुमचं काम नाही का मराठी करणं? ट्रान्सलेशन कसं ट्रान्सलेशन करायला पाहिजे? किती ट्रान्सलेशनला पैसे द्याल मी देतो तुम्हाला. 5 मिनिटात ट्रान्सलेशन. 5 मिनिटात ट्रान्सलेशन परत देऊ. कसा विचार ट्रान्सलेशन? आता कॉन्ट्रॅक्टरची पण गरज नाही. सन्माननीय भाऊ प्रांताधिकारी साहेब, वाडा तालुक्याचे तहसीलदार साहेब, ज्येष्ठ पत्रकार पाटील साहेब, वन विभागाचे अधिकारी, त्यानंतर श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्षा सन्माननीय सीताताई, या वाडा पोलीस ठाण्याचे PI इंद्रे साहेब, त्याचप्रमाणे संघटनेचे सरचिटणीस सन्माननीय विजय भाऊ आणि हे पुनर्वसन होत असलेल्या गारगाई धरणाच्या संदर्भात जे काही बाधित होणारे 5 गाव जे आहेत, 6 गाव आहेत, या 6 गावातले आलेले सर्व नागरिक आपल्या समोर जी कधी सखोल चर्चा नव्हती झाली ती आज झाली आणि याचा पाठपुरावा त्या संबंधित गावातले काही नागरिक असतील यांनी केला आणि संबंधितांना आज खऱ्या अर्थाने नेमकी वस्तुस्थिती काय ही या भाऊंच्या आढावा दौऱ्या संदर्भात कळलेली आहे. मी सर्वांचं समाधान झालंय. बहुतेक सगळ्यांना तेच वाटत होतं, अपेक्षित होतं की जे आज चर्चा झाली, समाधान झालंय का आपलं? आजची चर्चा जी झाली ती की जे आपल्याला अपेक्षित होतं त्याच पद्धतीने चर्चा झाली. काय वाटतं आपल्याला? जमीन देण्याचा आमचा समज झालाय. मी आजच्या या आढावा दौऱ्यात उपस्थित असणाऱ्या सर्व अधिकारी, शिवाय महानगरपालिकेचे काही अधिकारी आहेत, कर्मचारी, या सर्वांचं आभार मानतो आणि आजची ही सभा संपली असं जाहीर करतो.